लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या मुलाच्या खोलीतून आलेल्या किंकाळीने संपूर्ण घर हादरलं. सकाळी नववधू घटस्फोट मागत होती, पण CCTVमध्ये दिसलेलं सत्य पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव विनायक देशमुख. आमच्या गावात आमचं मोठं कुटुंब होतं. माझा एकुलता एक मुलगा संकेत नुकताच लग्न करून घरी आला होता. त्याची पत्नी साक्षी सुंदर, सुशिक्षित आणि अतिशय समजूतदार मुलगी होती. लग्न धूमधडाक्यात झालं होतं. नातेवाईक अजूनही घरात होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. त्या रात्री मी आणि माझी पत्नी खाली झोपलो होतो. वरच्या मजल्यावर संकेत आणि साक्षीची खोली होती. रात्री जवळपास 2 वाजले असतील. अचानक वरून एक भयानक किंकाळी ऐकू आली. मी दचकन उठलो. माझी पत्नी घाबरली. दोघंही धावत वर गेलो. खोलीचा दरवाजा उघडा होता. साक्षी रडत बाहेर उभी होती. संकेतच्या चेहऱ्यावर घाम होता. दोघेही घाबरलेले दिसत होते. काय झालं? मी विचारलं, पण कोणीच काही बोललं नाही. साक्षी फक्त रडत होती. संकेत शांत बसला होता. त्या रात्री कुणीही काही सांगितलं नाही. सकाळ झाली. सगळे नाश्त्यासाठी बसले होते. अचानक साक्षी उठली. तिने तिच्या वडिलांना फोन लावला. 2 तासात तिचे आई वडील घरी आले आणि मग सगळ्यांसमोर ती म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे. घरात शांतता पसरली. माझ्या हातातून चहाचा कप खाली पडला. काय? मी ओरडलो. ती म्हणाली, मी या घरात राहू शकत नाही. संकेत हादरला होता. तो म्हणाला, पण मी काय केलं? साक्षी त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू नाही, पण तुझ्या घरातलं सत्य मला मान्य नाही. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण झाले. नेमकं घडलं काय होतं? कोणीही स्पष्ट बोलत नव्हतं. 2 दिवसांनी मी साक्षीशी एकट्याने बोललो. ती रडत म्हणाली, बाबा, मला संकेतबद्दल काहीच तक्रार नाही. मग ती काही क्षण शांत राहिली. मला त्या रात्री काहीतरी ऐकू आलं. काय? तुमच्या घरात एक रहस्य लपलं आहे. मी गोंधळलो. ती म्हणाली, मी रात्री पाणी प्यायला उठले होते. तेव्हा खाली स्टोर रूमच्या बाजूने आवाज येत होता. कुणीतरी रडत होतं. माझ्या अंगावर काटा आला. कारण आमची स्टोर रूम अनेक वर्षे बंद होती. त्या रात्री मी स्वतः जागा राहिलो. रात्र झाली. सगळे झोपले. मी हळूच खाली गेलो. स्टोर रूम जवळ उभा राहिलो. सुरुवातीला काहीच नव्हतं, पण अचानक मला हलक्या आवाजात बोलणं ऐकू आलं. मी दाराजवळ गेलो. आतून कोणीतरी म्हणत होतं, कृपा करा, मला सोडा. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी दार उघडलं, पण आत कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी घराचा जुना इतिहास तपासायला सुरुवात केली. तेव्हा मला एक गोष्ट समजली. 15 वर्षापूर्वी आमच्या घरी काम करणारा एक नोकर अचानक गायब झाला होता. त्याचं नाव रमेश होतं. त्याचा शोध लागला नव्हता. मी ही गोष्ट आधी कधी गंभीरपणे घेतली नव्हती, पण आता संशय वाढत होता. मी जुन्या कागदपत्रांमध्ये शोध घेतला. तेव्हा मला एक जुनी डायरी मिळाली. ती माझ्या मोठ्या भावाची होती. पहिल्या काही पानांवर साध्या गोष्टी होत्या, पण शेवटच्या पानावर धक्कादायक गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्यात लिहिलं होतं, रमेशने जे पाहिलं आहे ते बाहेर गेलं तर आपलं आयुष्य संपेल. माझे हात थरथरू लागले.
मी पुढे वाचलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. रमेशने घरातील आर्थिक फसवणुकीचा पुरावा पाहिला होता. काही लोकांनी मिळून मोठा गैरव्यवहार केला होता. रमेश सत्य बाहेर आणणार होता, पण त्यानंतर तो अचानक गायब झाला. मी थेट माझ्या मोठ्या भावाकडे गेलो. तो घाबरला. त्याचा चेहरा पांढरा पडला. मी डायरी त्याच्या समोर ठेवली. तो काही मिनिटं शांत राहिला. मग अचानक रडू लागला. तो म्हणाला, मी खूप मोठी चूक केली. सत्य बाहेर आलं. रमेशला कोणीतरी घाबरवलं होतं. त्याला गाव सोडायला भाग पाडलं होतं. वर्षानुवर्षे सगळ्यांनी तो बेपत्ता असल्याचं मानलं, पण खरा धक्का अजून बाकी होता. काही दिवसांनी पोलिसांच्या मदतीने रमेश सापडला. तो जिवंत होता. दुसऱ्या शहरात राहत होता. तो आमच्या घरी आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितलेलं सत्य ऐकून सगळे स्तब्ध झाले. ज्यांच्यावर आम्ही सर्वाधिक विश्वास ठेवत होतो त्यांनीच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. साक्षी शांतपणे सगळं ऐकत होती. मग ती माझ्याकडे पाहून म्हणाली, मला वाटलं होतं दोष संकेतचा असेल, पण खरं सत्य तर खूप मोठं निघालं. संकेतच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवसानंतर आमच्या घरात खूप काही बदललं. खोटेपणा संपला. गुपितं संपली. लोकांनी आपल्या चुका मान्य केल्या. काही महिन्यांनी साक्षी आणि संकेत पुन्हा आनंदाने एकत्र राहू लागले. घरात पुन्हा हसू परतलं. पण आजही जेव्हा मी त्या जुन्या स्टोर रूम समोर उभा राहतो तेव्हा मला एक गोष्ट आठवते. सत्य कितीही खोल पुरलं तरी एक ना एक दिवस ते बाहेर येतच. आणि विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण पुन्हा उभं करायला अनेक वर्ष लागतात. म्हणूनच माणसाने चुका लपवण्यापेक्षा त्या मान्य केल्या तर आयुष्य वाचतं. कारण सत्य उशिरा का होईना पण नक्की जिंकतं. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.